अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. महाराज तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. भक्त हो, आपण कितीही मोठे झालो तरीही आपले पाय मात्र नक्कीच जमिनीवर असू द्या, म्हणजे कोणीही तुम्हाला खाली खेचू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, नेहमीप्रमाणेच आजही आपण एक अनुभव पाहणार आहोत. भक्त हो, जेव्हा आपण अनुभव ऐकतो तेव्हा आपला स्वामींवरचा विश्वास अजून दृढ होत जातो. आपली स्वामींवरची श्रद्धा वाढत जाते आणि आपण महाराजांच्या सेवेत येतो आणि सेवेकरी बनतो. भक्त हो, तुम्हाला पण महाराजांच्या सेवेत काही अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला सांगू शकता. आम्ही तो अनुभव इतर स्वामीं भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, आजचा अनुभव आपल्याला बुलढाण्यातील स्वप्नाली पाटील यांनी पाठवलेला आहे. तर ताई म्हणतात, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. ताई प्रत्येक भक्ताला सांगू इच्छितात की स्वामी प्रत्येक भक्ताची नेहमीच साथ देतात. स्वामी कधीच त्यांच्या भक्तांना अंतर देत नाहीत. ताई म्हणतात की मी गेल्या खूप वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहे, पण हा अनुभव आत्ता 6-7 महिन्यांपूर्वी मला आलेला आहे. इतकी वर्ष मी स्वामींची सेवा केली, जेवढी मला शक्य आहे तेवढी मी सेवा केली, पण इतक्या वर्षात कधीच मला स्वामींची प्रचिती आलेली नाही. पण जेव्हा आली तेव्हा मात्र माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ताई म्हणतात, माझ्या कुटुंबामध्ये सासू सासरे आणि माझी 2 मुलं आणि मी एवढंच आमचं कुटुंब होतं. मोठा मुलगा BComला तर छोटा मुलगा 10वीला होता. सासू सासरे थकलेले होते आणि मिस्टर मुलं लहान होती तेव्हाच आम्हाला सोडून कायमचे देवाघरी निघून गेले होते. ताई म्हणतात, आमच्या भागात स्वामी सेवा करणारं कोणीच नाही. आमच्या इथे स्वामींबद्दल कोणाला काही माहीतही नाही आणि आमच्या जवळपास स्वामींचा मठ देखील नव्हता. मात्र मी मोबाईलवर स्वामींचे अनेक भक्तांना आलेले अनुभव ऐकायचे आणि हे अनुभव ऐकूनच मी स्वामींच्या सेवेत आले. भक्त हो, जेव्हा आपण इतर स्वामी भक्तांचे अनुभव ऐकतो तेव्हा आपल्यालाही असे वाटते की मला पण कधी स्वामींची प्रचिती येणार. असंच मलाही वाटायचं. तेव्हा माझं आयुष्य खूप खडतर होतं. नवऱ्याशिवाय बाईचं आयुष्य कसं असतं हे फक्त ज्यांना नवरा नाही त्यांनाच समजू शकतं. खरं तर आयुष्यात मी खूपच एकटी पडले होते, पण जेव्हापासून मी भक्तिमार्गात स्वामींच्या सेवेत गेले तेव्हा सर्व अशक्य ते शक्य झालं आणि माझं आयुष्य पूर्णपणे उजळून निघालं. ताई म्हणतात, मिस्टर गेल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावरच पडली होती. घरात सारखे आजारपणं होती. मी माझी 2 मुलं सारखे आजारी पडायचो. सासू सासरे सारखं टोमणं मारायचे. मग आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. बुलढाण्यात आमच्या 2 रूम होत्या, त्या विकून गावी घर बांधून राहायचं ठरवलं. परंतु काही केल्या आमच्या त्या रूम विकल्याच जात नव्हत्या. गिऱ्हाईक यायचे आणि रूम बघून निघून जायचे, पण पुढचं बोलणंच होत नव्हतं. कधी कधी त्यांना पसंतही यायचं, पण काहीतरी कुठेतरी व्यवहार बिघडायचा. अशीच 5 वर्ष गेली, पण रूम काही विकले गेले नाहीत. आता मुलांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज होती. माझा छोटासा वडापाव आणि समोश्याचा स्टॉल होता, पण तोही फारसा चालत नव्हता. म्हणून मी जॉब करण्याचा विचार केला, पण आमच्या भागात स्त्रियांना फारसा जॉब मिळत नव्हता. मग मी पैशाची गरज होती म्हणून कपड्यांच्या दुकानात कामाला लागले, पण तिथेही मला 2च महिने काम मिळालं. इतकं भयानक दुःख होतं की माझा एक दिवसही न रडता गेला नाही. आणि असंच एक दिवस मी मोबाईलवर स्वामींचे अनुभव बघितले
आणि मला वाटलं स्वामी सर्वांची इतकी मदत करतात, सर्वांचे दुःख जाणतात, ते दुःख दूर करतात, तर मलाही नक्कीच स्वामी धावून येतील. म्हणून मी स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं. त्यासाठी मी बाजारातून स्वामींचा एक फोटो आणला आणि आमच्या घरापासून 70 ते 80 किलोमीटरवर स्वामींचा एक मठ आहे. मुलांना घेऊन मी तिथे गेले. मठात गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं. स्वामींचं माझी शेवटची आशा आहात तुम्ही आणि खरंच मला स्वामी तुमची खूप गरजही आहे, असे मी स्वामींना म्हणले. मी स्वामींचे अनेक अनुभव ऐकले होते. त्यात मी स्वामीचरित्र सारामृत आणि गुरुचरित्रबद्दलही ऐकलं होतं आणि म्हणून मी हीच पारायण करण्याचं ठरवलं. बघता बघता माझी स्वामीचरित्र सारामृताची 198 आणि गुरुचरित्राची 58 पारायणं झाली. मात्र माझ्या आयुष्यातील दुःख काहीच केल्या कमी झाली नव्हती. परिस्थिती बदलायला काहीच मार्ग नव्हता. 2 वर्ष न चुकता मी महाराजांची मनोभावे सेवा केली. माझा मोठा मुलगा BComला शेवटच्या वर्षाला होता आणि त्यातच त्याला कॉलेज सोडावं लागलं, कारण त्याची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. मग मात्र मला खूपच राग आला आणि मी स्वामींसोबत खूप भांडले. स्वामी तुम्ही नाहीच आहात, तुम्ही असता तर ही वेळ आलीच नसती, असं म्हणून मी स्वामींचा फोटो, त्यांचे ग्रंथ सर्व काही बांधून ठेवले आणि आता कोणतीच सेवा करायची नाही असा मनात निश्चय केला. यानंतर 15 दिवस गेले आणि गुरुवार आला. गुरुवारच्या दिवशी माझ्या मोठ्या मुलाला नगरपंचायतीमध्ये जॉबसाठी कॉल आला. त्याने आधीच तिथे एक्झाम दिलेली होती आणि आमच्या भागात फक्त त्याचाच तिथे नंबर लागला होता. माझ्या लक्षात आलं की ही सर्व योजना आधीच स्वामींनी करून ठेवली होती आणि म्हणूनच त्याचं कॉलेज बंद झालं होतं. आणि विशेष म्हणजे त्याच्या पुढल्या गुरुवारी मलाही चांगल्या ठिकाणी जॉबसाठी कॉल आला. त्या गुरुवारपासून आयुष्यात खूप बदल झाले. सतत आजारपण असणारं घर आत्ता आनंदाने भरून गेलं होतं. सासू सासऱ्यांचं बोलणंही आता गोड झालं होतं. 14 वर्ष आम्ही आजारात गरिबीत काढली होती. म्हणजे 14 वर्ष आम्ही वनवासच भोगला होता असं म्हणायलाही काही हरकत नाही. तिथून पुढे प्रत्येक गुरुवारी आम्हाला काही ना काही गोड बातमी मिळायला सुरुवात झाली. आमचं गावाला घर बांधायचं स्वप्न देखील आता पूर्ण झालं होतं. आम्हाला छोटंसं घर बांधायचं होतं, पण माझ्या मुलाची ओळख एका इंजिनियरसोबत झाली आणि त्यांनी कमी पैशात आम्हाला स्लॅबचं घर बांधून दिलं होतं. त्या इंजिनियरच्या रूपात स्वामीच आले होते. मागच्याच गुरुवारी आम्ही वास्तुशांती केली. त्यानंतर मी जेथे स्वामींना बांधून ठेवले होते तेथून त्यांना मोकळं केलं आणि त्यांना मी देवघरात ठेवून त्यांची पुन्हा एकदा सेवा सुरू केली. मी स्वामींची खूप माफी मागितली आणि आत्ता मी दररोज स्वामींची नित्यसेवा करते. दर गुरुवारी देखील मी महाराजांची सेवा करते. स्वामींमुळे माझं आयुष्य बदललं. या जगात फक्त आणि फक्त स्वामीच आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वप्नालीताईंचा हा अनुभव अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार आहे. भक्त हो, आपण आपली इच्छा पूर्ण झाली नाही की आपण लगेच स्वामी सेवा बंद करतो, स्वामींवर अविश्वास दाखवतो. पण आपण हा विचार करत नाही की स्वामींच्याही काही योजना असतात आणि आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. आपण फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. म्हणून दुःखाचा काळ आला तर खचून जाऊ नका. स्वामींवरचा विश्वास ठाम ठेवा. त्यांची सेवा करा. एक ना एक दिवस असा नक्की येतो जेव्हा आपली परिस्थिती बदलते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हालाही स्वामी सेवेत जर काही अनुभव आले असतील तर आपल्या चॅनलवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण महाराजांची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.